शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हणून संबोधलं जातं. राजकीय पटलावर कुठला मोहरा कुठल्या जागी ठेवायचा याची पुरती जाण त्यांना आहे. धनगर मतं गेम चेंजर ठरतात हे पवार ओळखतात. लोकसभा निवडणुकीत त्याचा ट्रेलर त्यांनी पाहिलाय. मग धनगर मतांवर प्रभाव टाकणाऱ्या नावांना पवार पूर्ण ताकद देतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं होताना आता दिसत नाहीये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर पवार गटात आहेत. मात्र ते शिवस्वराज्य यात्रेत दिसले नाहीत. महत्वाच्या सभा पत्रकार परिषदेत दिसले नाहीत. हाकेंच्या उपोषणाकडेही त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळं पवार होळकरांना पक्षात ठेवून त्यांचं नेतृत्व मर्यादित करत असल्याचं बोललं जातंय. नमस्कार, मी समीर मोरे. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा साम्राज्य म्हणलं की दोन नावं आपसूक पुढे येतात, शिंदे आणि होळकर. इंदोर आणि ग्वाल्हेरवर त्यांनी राज्य केलं. स्वातंत्र्यापूर्वी मध्य भारत नावाचा प्रांत होता. विदर्भ आणि मध्य प्रदेश एकत्र करून हा भाग होता. तेव्हाच्या राज्य व्यवस्थेत शिंदे, जे आता सिंधिया म्हणून ओळखले जातात, ते राज्य प्रमुख झाले. होळकरांना यानंतरचं दुसरं सर्वात महत्वाचं पद मध्य प्रांतात मिळालं. सध्या सिंधिया मध्य प्रदेशच्या राजकारणात उलथापालथ घडवण्याची ताकद बाळगून आहेत. तर दुसरीकडे होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे महाराष्ट्रात आपला राजकीय पथ निर्माण करतायत. हे करताना सध्या त्यांनी पवारांचं बोट धरले. मात्र पवार भूषणसिंहांचं नेतृत्व संकुचित ठेवत असल्याच्या चर्चा आता मोठ्या प्रमाणात रंगल्यात. होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पुण्यात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. श्रीमंत सुभेदार तुकोजीराव होळकर यांची पुण्याच्या खडकीमध्ये समाधी आहे. ती दुर्लक्षित आहे. त्याची डागडुजी करावी, होळकर छत्रीची पालिकेने नोंद घ्यावी, ही मागणी ते करत होते. मनपा अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्यही केली. होळकरांनी हातात घेतलेला मुद्दा यशस्वी झाला. मात्र यानंतर सर्वांच्या मनात एक प्रश्न आला. विधानसभा निवडणुका फक्त 2 महिन्यांवर आहेत. अतिवृष्टी, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, धनगर आरक्षण, ओबीसी मोर्चे, महायुती संस्थेची दिरंगाई, विद्यार्थी आंदोलनं झाली. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही सुरू आहे. तुलनेत मेनस्ट्रीम ठरणाऱ्या राजकीय मुद्द्यांमध्ये भूषणसिंहांना पवार गट डावलतोय. त्यामुळेच सांस्कृतिक राजकारणाच्या आडून मीही शरद पवारांच्या पक्षात आहे असा छुपा संदेश देण्याचं काम भूषणसिंह करतायत का? होळकरांचं फुल पॉलिटिकल पोटेन्शियल वापरण्यात पवार अपयशी ठरतायत का? चला पाहूयात. पवारांनी होळकरांच्या जमिनी खाल्ल्या या विधानापासून भूषणसिंह होळकरांचा राजकीय प्रवास भाजपमधून सुरू झाला. 2019च्या निवडणुकीच्या वर्षात भूषणसिंह होळकरांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी गोपीचंद पडळकर भाजपच्या बाहेर पडले होते. धनगर नेत्याची स्पेस होती. राम शिंदेकडे फारसं लक्ष कोणाचं नव्हतं. ओबीसी सेलचे उपाध्यक्ष म्हणून भूषणसिंह होळकरांनी भाजपात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांनंतर खुद्द पडळकर भाजपात आले. फडणवीसांचं पडळकर प्रेम महाराष्ट्राने पाहिले. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पडळकरांनी विरोधी पक्ष म्हणून फुल बॅटिंग केली. पवारांना फुल टार्गेट केलं. भूषणसिंहांनी हाच फॉर्म्युला वापरला. 2021ला वाफगाव किल्ल्यावर त्यांनी राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम घेतला. पवारांवर तुफान तोफा डागल्या. मात्र पुढच्या 2 वर्षात परिस्थिती बदलली. महाविकास आघाडीचं सरकार असताना चौंडीत अहिल्यादेवी होळकरांचा जयंतीचा जंगी कार्यक्रम 2022ला झाला. चोंडीचा राजकीय वापर होतोय म्हणून पडळकर चोंडीत शक्ती प्रदर्शन करत होते. भूषणसिंह होळकर पवारांच्या मांडीला मांडी लावून स्टेजवर बसले होते. इथून वारं फिरलं. भूषणसिंह होळकरांनी भाजपची साथ सोडली. लोकसभा निवडणुकीपूर्वी तुतारी हातात घेतली. किल्ले वाफगावचा ताबा हा पवारांच्या रयत शिक्षण संस्थेकडे आहे. शाळेला पर्यायी जागा देणं, वाफगाव किल्ल्याचं संवर्धन करणं हा मुद्दा होळकरांनी पुढे केला. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला. मात्र या सांस्कृतिक राजकारणाच्या मुद्द्याला मेनस्ट्रीम राजकारणाचा मुद्दा त्यांना बनवता आलं नाही. तिथली गर्दी आणि मुद्द्याचा प्रभाव मर्यादित राहिला. यानंतर काहीच दिवसांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण झाला. पवारांना मराठा सेंटिमेंटचा चांगला फायदा लोकसभा निवडणुकीत झाला. लक्ष्मण हाके ओबीसी हक्कांसाठी उपोषणाला बसले. या उपोषण स्थळाला भूषणसिंह होळकरांनी भेट दिली नाही. याची मोठी राजकीय चर्चा झाली. पवारांनीच भूषणसिंह होळकरांना तिथं जाण्यापासून रोखल्याचं बोललं गेलं. पवारांनी भूषणसिंहांना सोबत ठेवलंय, मात्र पार्टी लाईनच्या बाहेर जाण्याची ताकद भूषणसिंहांना देण्यात आली नाहीये का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. पवारांना धनगर मतांचं महत्व कळालंय. भाजप पासून धनगर मतं तोडण्यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन आखलाय. जानकरांना माढा लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी असो की भूषणसिंह होळकरांचा पक्षप्रवेश,
ते विधानसभेचा पहिला उमेदवार म्हणून नारायण शिंदे या धनगर चेहऱ्याची घोषणा. पवार प्रो धनगर इमेज प्रोजेक्ट करतायत. हे करताना मुख्य प्रवाहाच्या मुद्द्यापासून होळकर गायब दिसतायत. पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या महत्वाच्या सभांमध्ये त्यांची अनुपस्थिती बरंच काही बोलून गेली. मोजक्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांना पवार गटाकडून एखाद्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याचंही दिसत नाहीये. त्यामुळं पवारांच्या उपयुक्ततेच्या राजकारणात भूषण सिंहांचा किरकोळ वापर होत असल्याची चर्चा सध्या रंगलीय. दरम्यान या सगळ्या घडामोडींवर आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.